नमस्कार. महाराष्ट्र राज्य पात्रता चाचणी म्हणजे सेटसाठी जो पेपर क्रमांक 2 आहे त्यातील अर्थशास्त्र विषयाचा आपण प्रत्येक टॉपिकनुसार अभ्यास पाहतो. त्यातीलच एक टॉपिक आहे तो म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र, मायक्रो इकॉनॉमिक्स. याच्यातील काही घटक आपण अभ्यासलेले आहेत, त्याची सविस्तर माहिती घेतलेली आहे. त्यातीलच एक घटक काय करणार आहोत आपण सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. बघा, आता समजा आपल्याकडे 500 रुपये आहेत. आता दैनंदिन जीवनातील उदाहरणाद्वारे आपण थोडक्यात माहिती घेऊया. बघा, 500 रुपये आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे, ह्या 500 रुपयामध्ये 2 वस्तू खरेदी करायची. मग त्याच्यामध्ये एक वस्तू आहे ती म्हणजे वही आणि दुसरी वस्तू आहे ती म्हणजे पेन. दोन्ही वस्तू काय करायचे, खरेदी करायचे. आता वही याची किंमत किती आहे, तर 50 रुपयाला एक वही आहे आणि पेन किती रुपयाला आहे, तर 10 रुपयाला एक पेन मिळतो. बरोबर. मग आपल्याला 500 रुपयामध्ये एकूण खर्च किती आहे, तर 500 रुपयेच आहेत. आपल्याजवळ 500 रुपयेच आहे. मग हे 500 रुपये कशा पद्धतीने खर्च केले जातील किंवा 500 रुपयामध्ये कशा पद्धतीने या दोन वस्तू घेऊ शकतो, तर त्याच्यामध्ये काय होऊ शकतं, समजा आता 500 रुपये आहे तर सगळेच 500 रुपये आपण जर वही खरेदी करण्यावर घालवली किंवा खर्च केले तर किती वह्या मिळू शकतात, तर 10 वह्या घेऊ शकतो. कारण 50 रुपयाला एक वही आहे म्हणजे किती वह्या येतात, तिथं 10 रुपये घेऊ शकतो. 500 भागिले 50 केलं तर 10 येतं, इथं 10 वही खरेदी करू शकतो. परंतु पेन खरेदी करू शकेल का, तर नाही. का, कारण सगळीच रक्कम आपली इथं वहीवरती खर्च झालेली आहे. पेन घेण्यासाठी शिल्लकच इथं काय रक्कम नाही. तर याच्या उलट जर केलं तर सगळीच रक्कम जर पेनावरती खर्च केली म्हणजे त्या 500 रुपयामध्ये पेन सगळे खरेदी केले तर किती पेन मिळू शकतात, तर 50 पेन खरेदी करू शकतो. कारण 10 रुपयाला एक पेन आहे. 500 भागिले 10 केलं तर किती होतात, 50 पेन खरेदी करू शकतो. परंतु इथं वही घेऊ शकेल का, तर नाही. कारण सगळीच रक्कम काय झालेली आहे, इथं पेन घेण्यासाठी खर्च झालेली आहे. बरोबर. पण इथं काय झालं, ह्या दोन गटामध्ये एक तर वही घेऊ शकलो किंवा एक तर पेन घेऊ शकलो. म्हणजे हे 500 रुपये एक तर वहीवरती खर्च झाले किंवा एक तर पेनावरती खर्च झाले. परंतु इथं काय करायचं, दोन्ही वस्तू घ्यायच्या, वही पण घ्यायची आणि पेन पण घ्यायचे. मग ती कशी घेऊ शकेल, तर बघा, समजा आता 8 वही घेतली, 8 वही खरेदी केली तर 8 वह्यांचे किती रुपये होतात, 50 रुपयाला एक वही आहे म्हणजे इथं 400 रुपये झाले. 8 45 म्हणजे 400 रुपये इथं झाले. बरोबर. मग 500 रुपये मधून इथं 400 रुपये आपण वहीवरती खर्च केले, राहिले किती, 100 रुपये राहिले. मग 100 रुपये मधून किती, म्हणजे 10 रुपयाला एक पेन आहे तर आपण इथं 10 पेन खरेदी करू शकतो. म्हणजे 8 आणि 10 अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, इथं 500 रुपये मध्ये ह्या दोन वस्तू घेऊ शकतो. 8 नगामध्ये वही घेऊ शकतो आणि 10 पेनाचे 10 नग खरेदी करू शकतो. बरोबर. इथं खर्च किती आला, 500 रुपये आला. एकूण खर्च आपल्याजवळ फिक्स आहे, तो किती आहे, 500 रुपये. जर असं नको असेल, तुम्हाला 8 वही नको असेल, वही कमी पाहिजेत आणि पेन जास्त पाहिजे, तसं जर करायचं असेल तर तुम्ही पेन वह्याची किती नग घेऊ शकता, 5 नग घेऊ शकता. बरोबर. 50 रुपयाला एक वही आहे म्हणजे इथं किती झाले, 250 रुपये काय झाले, इथं वही वरती खर्च झाले. राहिले किती, 250 रुपये झाले. 500 रुपये मधून 250 गेले, 250 राहिले. त्याच्यामध्ये तुम्ही किती रुपये, 10 रुपये ना किती पेन खरेदी करू शकता, 25 पेन खरेदी करू शकता. म्हणजे 5 आणि 25 हा एक, या पद्धतीने एक तुम्ही ह्या दोन वस्तू खरेदी करू शकता. 5 नग वहीचे आणि 25 नग पेनाचे. आता हे मी तुम्हाला समजण्यासाठी उदाहरण घेतले. आणखी वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही खरेदी करू शकता. तुम्ही 6 नग वही घेतली तर किती होणार, 300 रुपये इथं होतील आणि इथं काय होईल, 20 पेन तुम्ही खरेदी करू शकता. तसं नको असेल तर तुम्ही 9 वही घेऊ शकला. 9 नग घेतले वहीचे तर इथं किती झाले, 450 झाले. राहिले इथं 5 पेन तुम्ही काय करू शकता, खरेदी करू शकता. म्हणजे कोणत्याही पद्धतीने तुम्ही काय तुमच्या ह्याच्यावरती तुम्ही खरेदी करू शकता. तुम्हाला वहीचे किती नग घ्यायचे आणि पेनाचे किती नग घ्यायचे हे तुम्ही ठरवू शकता. मग हे जे सगळे नग आहेत, हे जे खरेदी केले ती इथं काय एकूण खर्च किती आहे, तर फिक्स आहे, 500 रुपये आहे. याच्यामध्ये कमी जास्त झाले का, तर नाही. तुमच्याजवळ फक्त 500 रुपये आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय केलेले आहेत, वही आणि पेन खरेदी केलेले आहेत. मग हे जे सगळे गट आहेत, हे जे गट ज्या रेषेवरती दाखवले जातात, हे जे एकूण खर्च समान असताना ही जे गट आहेत किंवा खरेदी केलेले वही आणि पेनांचे नग आहेत, त्यांचा जो गट आहे ते गट ज्या रेषेवरती दाखवले जातात त्यालाच काय म्हटलं जातं, समखर्च रेषा, आयसो कॉस्ट लाईन असं म्हटलं जातं. आणि तीच संकल्पना, समखर्च रेषा ही संकल्पना काय करणार, अर्थशास्त्र दृष्टिकोनातून आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. आपण इथं दैनंदिन जीवनातील उदाहरणाद्वारे समजावून घेतलं. आपण पुढे काय करणार आहोत, उत्पादनाचे घटक याच्यानुसार काय करणार आहोत, समजावून घेणार आहोत. मग त्याच्यामध्ये आपण समखर्च रेषा म्हणजे काय व्याख्या अभ्यासूया.
त्याचबरोबर त्याची गृहीते कोणकोणते आहेत, कोणकोणत्या गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत, त्यानंतर उदाहरणाद्वारे समजावून घेऊ, आकृतीद्वारे समजावून घेऊ आणि त्यानंतर त्याची वैशिष्ट्ये बघूया आणि काय करूयात थोडक्यात सारांश आपण समखर्च रेषेचा अभ्यास. बघा आता ही समखर्च रेषा यालाच काय म्हटलं जातं, सम उत्पादन खर्च रेषा या नावाने सुद्धा ओळखलं जातं. म्हणजे परीक्षेमध्ये असं पण विचारू शकतात की सम उत्पादन खर्च रेषा याच्यावरती सुद्धा काय करू शकतात, प्रश्न विचारू शकतात. म्हणजे समखर्च रेषा आणि सम उत्पादन खर्च रेषा एकच संकल्पना आहे आणि इंग्रजीमध्ये त्याला आयसोकॉस्ट लाईन असं म्हणून म्हटलं जातं. बघा आता समखर्च रेषेची काय करूया आपण व्याख्या अभ्यासू. आता व्याख्या काय दिलेली आहे तर समखर्च रेषा ही दोन घटकांच्या अशा संयोगदर्शक बिंदूंनी तयार झालेली असते की ज्या संयोगासाठी येणारा उत्पादन खर्च समान असतो. बघा आता उदाहरणाद्वारेच आपण बघितलेले समखर्च रेषा ही दोन घटक, तिथं दोन घटक होते, वही आणि पेन हे दोन घटक होते आणि त्या दोन घटकांच्या संयोगदर्शक बिंदूंनी तयार झालेली असते. बरोबर, त्या दोन जे संयोग त्याच्यातून जे गट तयार झाले त्यातून काय झालेलं आहे, त्या बिंदूंनी तयार झालेले असते की ज्या संयोगासाठी येणारा उत्पादन खर्च समान असतो. तिथं उत्पादन खर्च किती होता, 500 रुपये होता. एकूण खर्च तिथे किती होता, 500 रुपये होता आणि ते जे बिंदू किंवा जे गट मिळाले ते जोडल्यानंतर ती काय होते, रेषा मिळते. त्यालाच काय म्हटलं जातं, समखर्च रेषा म्हटलं जातं. मग इथं व्याख्या काय दिलेली आहे तर समखर्च रेषा ही दोन घटकांच्या अशा संयोगदर्शक बिंदूंनी तयार झालेली असते की ज्या संयोगासाठी येणारा उत्पादन खर्च कसा असतो, समान असतो. दोन घटक कोणते तर आपण उत्पादनाचे घटक अभ्यासलेले आहेत. कोणकोणते आहेत उत्पादनाचे घटक, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन किंवा संघटन. या चार घटकापैकी याच्यामध्ये काय केलेलं आहे, दोन घटकच विचारात घेतलेले आहेत. ते पुढे काय करणार आहोत आपण पाहणार आहोत कोणते दोन घटक आहेत ते. ओके, तुम्हाला ही व्याख्या थोडक्यात लक्षात आली असेल. त्यानंतर पुढे बघा दुसरी एक व्याख्या आहे. बघा काय म्हटलेलं आहे इथं तर उत्पादकाला मर्यादित भांडवलाच्या साहाय्याने प्राप्त करता येणारे दोन संयोग दर्शवणाऱ्या रेषेला समखर्च रेषा म्हणतात. उत्पादकाला मर्यादित भांडवलाच्या साहाय्याने, त्याच्याजवळ मर्यादितच भांडवल आहे आणि त्याच्या साहाय्याने काय केलं जातं तर दोन संयोग त्याला जेवढे दोन संयोग मिळवता येतील ते मिळवल्यानंतर तयार होणाऱ्या किंवा ते दोन संयोग दर्शवणाऱ्या रेषेला काय म्हटलं जातं, समखर्च रेषा असं म्हटलं जातं. थोडक्यात तुम्हाला व्याख्या लक्षात आली असेल. म्हणजे थोडक्यात काय आहे तर उत्पादकाला किंवा जी उद्योग संस्था आहे तिला निर्णय घटकांचं काय करावं लागतं, उत्पादनासाठी जे आवश्यक असतं, जे घटक असतात ते उत्पादनासाठी आवश्यक असतात आणि त्यामुळे असे घटक विशिष्ट प्रमाणात काय करावे लागतात, तिथं खरेदी करावे लागतात. म्हणजे उत्पादन घ्यायचं आहे तर त्याला तिथं काय केलं जातं, वेगवेगळे घटक काय केले जातात, विकत घ्यावे लागतात. ते गरजेचंच असतं आणि ते विशिष्ट घटक काय योग्य प्रमाणामध्ये खरेदी करावे लागतात. परंतु त्याच्यासाठी त्या उत्पादकाजवळ किंवा त्या उद्योग संस्थेजवळ विशिष्ट पैसा किंवा भांडवल असण्याची आवश्यकता असते. म्हणजे त्याच्याजवळ जर भांडवल असेल, त्याच्याजवळ जर पैसा असेल तरच तो काय करू शकतो, ती वस्तू किंवा ते जे घटक जे गरजेचे आहेत ते घटक त्याला खरेदी करता येतात. म्हणजे उत्पादनासाठी आवश्यक उत्पादक घटक जे मिळवण्याच्या बाबतीत ज्या दोन मर्यादा पडत असतात त्या म्हणजे उत्पादक घटकांच्या किमती आणि उत्पादनाचे घटक मिळवण्यासाठी उत्पादक किती रक्कम खर्च करू शकतो. म्हणजे त्याला वस्तू ते उत्पादनाचे घटक पण खरेदी करायचे आहेत आणि त्याच्याजवळ त्याला काय आवश्यक आहे ते खरेदी करण्यासाठी भांडवल सुद्धा आवश्यक आहे. मग ते उत्पादनाचे घटक मिळवण्यासाठी तो उत्पादक किती रक्कम खर्च करू शकतो आणि ते उत्पादक घटकांच्या किमती किती आहेत या काळात त्या दोन गोष्टी काय तिथं महत्वाच्या आहेत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत या समखर्च रेषा या दोन्ही गोष्टी काय करू शकतो, दर्शवू शकतो. म्हणजे थोडक्यात उत्पादक घटकांच्या किमती आणि एकूण खर्च या दोन गोष्टी दिल्या तर काय होऊ शकतं, समखर्च रेषा काढता येते. आणि समान खर्च रेषा सम म्हणा किंवा समान म्हणा, समान खर्च रेषेमुळे उपलब्ध पैशाच्या साहाय्याने काय करू शकतो, उत्पादक घटकांच्या निर्णय प्रमाणांचे गट किंवा निरनिराळे आदाने काय करू शकतो, किती प्रमाणात घेता येतील हे दर्शवू शकतो. त्यालाच काय म्हटलं जातं, समखर्च रेषा. म्हणजे थोडक्यात ज्या रेषेवरती उत्पादनासाठी होणारा एकूण खर्च समान असतो त्या रेषेला काय म्हटलं जातं, समखर्च रेषा असं म्हटलं जातं. आता याच्यासाठी कोणकोणत्या गोष्टी गृहीत धरलेले ते पाहूया. बघा समखर्च रेषा गृहीत. आता त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, दोनच उत्पादन घटक गृहीत धरलेले. आता दोनच उत्पादन घटक, आता उत्पादनाचे घटक किती आहेत, 4 आहेत, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन.
त्याच्यापैकी दोनच उत्पादन घटक इथं गृहीत धरलेले आहेत. ते कोणते आहेत? तर श्रम आणि भांडवल, किंवा इथं कामगार म्हणा, कामगार आणि भांडवल, लेबर आणि कॅपिटल, हे दोनच घटक इथं काय केलेले आहेत? गृहीत धरलेलं आहे. त्यानंतर काय आहे? पुढचा गृहीत बघा, इथं घटकांच्या किमती किती आहेत? स्थिर आहे. घटकांच्या किमती इथं स्थिर आहे. म्हणजे आपण जे उदाहरण सुरुवातीला बघितलं, पेन आणि वही, याच्या ह्या किमती कशा होत्या? तिथं ते घटक आहेत, त्यांच्या किमती कशा होत्या? स्थिर होत्या. म्हणजे 50 रुपयालाच एक वही मिळणार आणि 10 रुपयालाच एक पेन मिळणार. ह्या किमती काय होत्या? तिथं स्थिर होत्या. त्याच्यामध्ये बदल झाला होता का? तर नाही. जे इथं काय समखर्च रेषेच्या संदर्भात काय गृहीत धरलेलं आहे? तर दोनच उत्पादन घटक आहेत, त्याच्यामध्ये श्रम आणि भांडवल हे दोन घटक आहेत, लेबर आणि कॅपिटल, आणि घटकांच्या किमती कशा आहेत? स्थिर आहेत. त्यानंतर कोणतं गृहीत आहे बघा, तर बाजार पूर्ण स्पर्धेचा आहे. याच्यामध्ये काय आहे? पूर्ण स्पर्धा आहे. समखर्च रेषेमध्ये जो बाजार आहे तो कसा आहे? पूर्ण स्पर्धेचा. हे काय केलेले आहेत? या समखर्च रेषेची काही गोष्टी गृहीत धरलेल्या. आता त्यानंतर आपण समखर्च रेषा काय करूया? उदाहरणाद्वारे समजावून घेऊ. बघा, आता सुरुवातीला आपण दैनंदिन जीवनातील उदाहरण बघितलं, ते थोडक्यात समजण्यासाठी बघितलं, पण आपण इथं जे दोन गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत, म्हणजे उत्पादनाचे घटक भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक, याच्यापैकी दोनच घटक गृहीत धरलेले आहेत, त्याच्यामध्ये श्रम आणि भांडवल. त्याच्यावरती आधारित आपण काय करूया? इथं उदाहरण पाहू. बघा, तुम्हाला स्क्रीनवरती उदाहरण दिसत असेल. याच्यामध्ये एक्स घटक आहे म्हणजे भांडवल. आता इथं काय आहे? 10 रुपये. 10 रुपये काय आहे? 10 रुपयाला एक घटक मिळणार. भांडवलाचा एक घटकाची किंमत किती आहे? 10 रुपये. आणि श्रमाची एक किती किंमत आहे? 5 रुपये. म्हणजे श्रमाचा एक घटक किती रुपयाचा? 5 रुपयाचा. आणि एकूण खर्च इथे किती आहे? तर 60 रुपये. म्हणजे या 60 रुपये मध्ये तुम्हाला काय करायचं आहे? तर भांडवल आणि श्रम, तुम्हाला म्हणजे उद्योग संस्थेला काय करायचं आहे? तर भांडवल आणि श्रम ह्या दोन्ही गोष्टी काय करायच्या आहेत? तिथं खरेदी करायच्या. बरोबर, उत्पादनासाठी हे दोन गोष्टी गरजेच्या आहेत. मग या 60 रुपये मध्ये काय करायचं? हे खरेदी करायचे, म्हणजे याचे नग काय करायचे? खरेदी करायचे. मग आता भांडवलाची किती किंमत आहे? तर 10 रुपयाला एक नग मिळतो, आणि श्रमाची किती किंमत आहे? 5 रुपयाला एक नग मिळतो. बरोबर. मग आता ह्याच्या कोणकोणत्या पद्धतीने ते उद्योग संस्था खरेदी करू शकते? तर ते खाली दिलेलं आहे बघा. समजा आता भांडवलाचा एकच नग खरेदी केला. सुरुवातीला समजा भांडवलाचा एकच नग खरेदी केला, तर किती रुपयाला एक नग आहे? 10 रुपयाला. म्हणजे ह्याचे किती रुपये झाले? 10 रुपये झाले. आणि श्रमाचा समजा श्रमाचे आता इथं 10 रुपये झाले, मग 60 रुपये एकूण खर्च आहे, मग 60 मधून 10 गेले, राहिले 50. मग 50 मध्ये काय करायचे? तिथे श्रमाचे नग खरेदी करायचे आहेत. मग श्रमाचा नग किती रुपयाला आहे? तर 5 रुपयाला. म्हणजे 50 भागिले 5 केले तर 10 नग श्रमाचे मिळू शकतात. म्हणजे पहिल्या गटानुसार जर खरेदी करायचं म्हटलं तर एक नग भांडवलाचा मिळू शकतो आणि 10 नग काय करू शकतात? श्रमाचे मिळू शकतात. आणि याचा एकूण खर्च किती आलेला आहे? 60. 10 आणि 50 इथं काय झालेलं आहे? 60 इथे एकूण खर्च. इथे एकूण खर्च स्थिर आहेत नाही, तर याच्यामध्ये काही कमी जास्त झालं का? तर नाही. पण इथं घटक काय झालेले आहेत? कमी जास्त होऊ शकतो. आता बघा, हा एक गट झाला. एक गटामध्ये काय झालं? या संयोगामध्ये काय मिळालं? तर भांडवलाचा एक नग खरेदी करू शकतो, एक नग मिळतो. आणि इथं नग मी समजण्यासाठी शब्द वापरते. एक नग भांडवलाचा मिळतो आणि श्रमाचे किती नग मिळतात? 10 नग मिळू शकतात. तर असं नको असेल, तुम्हाला जर भांडवलाचा आणखी जास्त नग पाहिजे असतील तर दुसऱ्या पद्धतीने घेऊ शकतो. बघा, दुसऱ्या पद्धतीने कसं घेऊ शकतो? तर 2 नग घेतले, 2 नग भांडवलाचे घेतले, तर आता 2 म्हणजे 10 रुपयाला एक नग आहे, म्हणजे इथं किती झाले? 20 रुपये इथं झाले. आता एकूण खर्च किती आहे? 60 रुपये आहे. तर 60 मधून 20 गेले 40. मग 40 रुपये काय केले पाहिजे? तिथे श्रमावरती खर्च करायचे. मग 40 रुपये श्रमावरती खर्च केल्यानंतर किती नग मिळू शकतात? 8 नग मिळू शकतात. कारण 5 रुपयाला एक नग. 40 भागिले 5 किती होतात? 8 नग खरेदी करू शकतो. 20 अधिक 40 तर काय किती झाले? 60 रुपये एकूण खर्च. आजही नको असेल, हाही गट नको असेल तर तिसऱ्या पद्धतीने घेऊ शकतो. इथं भांडवलाचा आणखी नग वाढवला तर 3 नग भांडवलाचे मिळू शकतात. इथं 30 रुपये होऊ शकतात, राहिले 30 रुपये. आणि इथं काय झाले? श्रमाचे 6 नग खरेदी करू शकतो. म्हणजे 30 60 झाले. त्यानंतर पुढे आणखी भांडवलाचा नग वाढवला तर बघा, इथं 4 नग भांडवलाचे मिळू शकतात. 40 रुपये इथं भांडवलावरती खर्च झाले, राहिले 20 रुपये. 20 रुपये हे श्रमावरती खर्च झाले. मग त्याच्यामध्ये किती नग मिळाले? तर 4 नग मिळाले. 5 रुपयाला एक नग. म्हणजे 40 20 किती झाले? 60 रुपये इथं खर्च झाले.
त्यानंतर आणखी वाढवला तर बघा आणखी पद्धतीनं काय करू शकतो, तर 5 नग भांडवलाची खरेदी करू शकतो. इथं किती झाले, सॉरी इथं 50 पाहिजे होतं, प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. इथं किती झाले, 50 रुपये होऊ शकतात आणि राहिले किती 10 रुपये. तर हे इथं 2च नग म्हणजे 5 रुपयाला एक श्रमाचा नग आहे, त्यामुळे इथं काय होऊ शकतं, 2च नग मिळू शकतात. 50 अधिक 10 किती झाले, 6 झाले. इथं बघा इथं 50 आहे, इथं समजून म्हणजे या पद्धतीनं काय झालं, हे संयोग किंवा हे घटक हे गट काय करू शकतात, उद्योग संस्था काय करू शकते, निवडू शकते. आणि जर सगळेच रुपये म्हणजे आता 60 रुपये आहे तर सगळेच रुपये भांडवलावरती खर्च केले तर इथं काय होऊ शकतं, 6 नग मिळू शकतात भांडवलाचे, परंतु इथं श्रमाचा 0च मिळणार कारण सगळी रक्कम इथं भांडवलावरती खर्च केलेली आहे. आणि त्याच्या उलट जर केलं तर श्रमावरती सगळे नग खरेदी केले म्हणजे सगळी रक्कम खर्च केली, 60 रुपये इथं श्रमावरती खर्च केली तर किती, इथं किती मिळू शकतात, इथं काय होऊ शकतं, 40 नग श्रमाचे मिळू शकतात. बरोबर, इथं काय होऊ शकतं, इथं सगळी रक्कम खर्च केली तर इथं काय होणार, भांडवलावरती तर एकही नग खरेदी करता येणार नाही. त्यामुळे इथं काय होणार, भांडवलाचे 0 नग काय होतील, 0 नग खरेदी करता येतील. आणि इथं 60 रुपये श्रमावरती खर्च केले तर इथं काय होतात, 12 नग काय होतात, खरेदी करता येतात. परंतु इथं भांडवलाचे 0 नग मिळणार आणि श्रमाचे किती नग मिळणार, 12. आणि भांडवलावरती एकूण रक्कम 60 रुपये खरेदी केली तर काय होतं, 6 नग भांडवलाचे मिळतील परंतु श्रमाची इथं 0 नग मिळतील. म्हणजे हे काय झाले, त्याच्यापैकी कोणताही गट काय करू शकतो, उद्योग संस्था खरेदी करू शकते. आणि हे जे सगळे गट आहेत म्हणजे हे ABCDE हे जे गट आहेत, हे जे गट ज्या रेषेवरती दाखवले जातात ती रेषा, त्या रेषेला काय म्हटलं जातं, समखर्च रेषा असं म्हटलं जातं. म्हणजे हे जे बिंदू आहेत हे संयोग आहेत, हे संयोग दर्शवणाऱ्या रेषेला काय म्हटलं जातं, समखर्च रेषा. म्हणजे त्याच्यापासून जी रेषा तयार होते हे बिंदू त्या रेषेवरती दाखवून तर त्याच्यापासून एक काय झालेले आहेत, एक रेषा तयार झालेली आहे, त्या रेषेला काय म्हटलं जातं, समखर्च रेषा, आयसोकॉस्ट लाईन असं म्हटलं जातं. थोडक्यात तुमच्या हे लक्षात आलं असेल. आणखी एक उदाहरणाद्वारे आपण समजावून घेऊ. बघा आता इथं श्रम आणि भांडवल हे दोनच घटक लक्षात गृहीत धरलेले आहेत, त्यामुळे त्या दोनच घटकावरती इथं काय केलेलं आहे, उदाहरण घेतलेलं आहे. बघा आता इथं एकूण खर्च किती आहे, तर 1000 रुपये आहे. एकूण खर्च किती आहे, तर 1000 आहे. या 1000 मध्ये ह्या दोन वस्तू म्हणजे हे दोन घटक काय करायचे, खरेदी करायचे आहे. ह्या दोन घटकावरती खर्च करायचे. आता बघा एक घटक भांडवल आहे. आता याची किंमत किती आहे भांडवलाची, तर 200 रुपये. म्हणजे 200 रुपयाला एक घटक किंवा एक नग खरेदी करू शकतो. आणि श्रमाची किंमत किती आहे, तर 100 रुपये. 100 रुपयाला एक नग खरेदी करू शकतो. म्हणजे प्रत्येक नगाची किंमत किती आहे, तर इथं श्रमाची 100 आणि भांडवलाची 200 आहे. मग आता याच्या पद्धतीनं यानुसार खरेदी करायचं म्हटलं तर बघा सुरुवातीला जर भांडवलाची 4 नग खरेदी केली, काय केले, 4 नग खरेदी केली तर 200 रुपयाला एक नग आहे म्हणजे 4 दुनी 800 रुपये इथंच खर्च झाले. राहिले किती, 1000 मधून 800 गेले, राहिले 200. मग या 200 मधून मध्ये काय करावं लागतं, श्रमाचे घटक खरेदी करावे लागतात. मग किती येणार, 100 रुपयाला एक श्रमाचा नग आहे म्हणजे इथं 2 नग. एकूण खर्च समान झाला का, तर बघा भांडवलाचे 800 आणि इथं श्रमाचे 200, 800 अधिक 200 1000. इथे एकूण खर्च समान आहे का, आहे. गृहीत धरल्या पद्धतीनं एकूण खर्च समान. त्यानंतर पुढचा गट काय होऊ शकतो, तर बघा भांडवलाचे 3 नग मिळू शकतात. 3 दुनी 6 म्हणजे 600 रुपये इथं खर्च होऊ शकतात आणि राहिले 400 म्हणजे इथं श्रमाचे किती नग मिळू शकतात, 4 नग मिळू शकतात. म्हणजे 600 अधिक 400 बरोबर 1000. त्यानंतर बघा पुढच्या आणखी वेगळ्या पद्धतीने खरेदी करू शकतो. तर भांडवलाचे 2 नग खरेदी केले तर इथं होणार 400 रुपये कारण 200 रुपयाला भांडवलाचा एक नग आहे, त्यामुळे 200 गुणिले 2 किती होणार, 400. राहिले किती, 1000 मधून 400 गेले, राहिले 600 रुपये. 600 रुपये इथं श्रमावरती खर्च केलेले. तर इथं खर्च केल्यानंतर किती नग मिळाले, तर 100 रुपयाला एक नग आहे म्हणजे इथं 6 नग श्रमाचे मिळाले. इथं 400 अधिक 600 किती झाले, 1000 रुपये खर्च झाले. त्यानंतर पुढे बघा जर भांडवलाचा एकच नग खरेदी केला तर किती होणार, इथं भांडवलावरती किती रुपये खर्च झाले, तर 200 रुपये कारण 200 रुपयालाच एक नग आहे आणि इथं राहिले 800 रुपये तर इथं 8 नग श्रमाचे मिळू शकतात कारण 100 रुपयाला एक नग. म्हणजे इथं 200 अधिक 800 किती झाले, 1000 रुपये. म्हणजे इथं काय झालेले, भांडवलाचे नग वाढवत गेलेले आणि इथं श्रमाचे
श्रमाचे भांडवलाचे काय केलेले 4 3 2 1 या पद्धतीने न खरेदी करत गेलेले आहे आणि इथं काय झालेलं आहे श्रमाचे काय झाले 2 4 6 8च्या पट्टीमध्ये इथं काय झालेलं आहे न खरेदी केलेलं आहे म्हणजे इथं काय झालेलं आहे नगांची संख्या वाढत गेलेली आहे श्रमामध्ये आणि भांडवलामध्ये काय झालेलं आहे इथं कमी झालेला या पद्धतीने म्हणजे दोन्ही घटक खरेदी केले तर या पद्धतीने काय होऊ शकतात हे संयोग मिळू शकतात आणि जर 1000 रुपये जर सगळेच भांडवलावरती खर्च केले तर काय होऊ शकतं इथं 200 रुपयाला एक नग आहे म्हणजे 5 नग मिळू शकतात बरोबर कशाचे तर भांडवलाचे तिथं सगळे 1000 रुपये भांडवलावरती खर्च झाले परंतु श्रमाचा नग घेता येईल का तर नाही तिथं श्रमाचे नग काय किती मिळू शकतात 0 मिळू शकतात आणि समजा जर 1000 रुपये श्रमावरतीच खर्च केले तर इथं 100 रुपयाला एक नग आहे म्हणजे इथं 10 नग मिळू शकतात परंतु भांडवलाचा एकही नग खरेदी करता येणार नाही आणि हे जे बिंदू आहेत म्हणजे हे जे संयोग आहेत ए बी सी डी आणि हे जे तयार झालेले आहेत हे संयोग किंवा हे जे श्रम आणि भांडवल या दोन गोष्टी या घटकांच्या सहाय्याने ए बी सी डी या संयोगाचं काय करता येईल उत्पादन करता आणि याच्यापासून जी रेषा तयार होते त्यालाच काय म्हटलं जातं समखर्च रेषा असं म्हटलं थोडक्यात तुम्हाला उदाहरणाद्वारे लक्षात आलं असेल समखर्च रेषा म्हणजे काय आता समखर्च रेषा ही आकृतीद्वारे थोडक्यात समजावून स्क्रीनवरती तुम्हाला आकृती दिसत असेल आता ही आकृती जी आहे ती ह्या उदाहरणानुसार आपण घेतलेली आहे 2 नंबरचे जे उदाहरण आहे 1000 रुपये खर्चावरचं याच्यानुसार काय केलेलं आहे तिथं आकृती घेतलेली आहे बघा आता या आकृतीमध्ये तिथं काय झालेलं आहे एक्स अक्षावरती भांडवल आहे आणि वाय अक्षावरती श्रमाची संख्या आहे लेबर आहे आणि हे बिंदू आहेत हे बिंदू म्हणजे इथं किती रुपये खर्च होता एकूण खर्च किती होता 1000 रुपये होता आणि 1000 या रुपयामध्ये काय झालेलं आहे भांडवलाचे आणि श्रमाचे इथं काय झालेले घटक खरेदी केलेले आता भांडवलाची किंमत किती होती तर एका नगाची किंमत किती होती 200 रुपये आणि श्रमाची किती होती 100 रुपये बघा या उदाहरणामध्ये आहे का भांडवलाची 200 रुपये आणि श्रमाची 100 रुपये मग आता याच्यानंतर बघा याच्यामध्ये बघा जर गट कोणताही गट तुम्ही विचारात घेतला समजा सी गट विचारात घेऊ तर आता सी गटामध्ये सी या संयोगामध्ये किंवा सी या बिंदूवरती भांडवलाचे किती नग मिळालेले आहेत तर 2 नग भांडवलाचा किती एक नग किती रुपयाचा आहे तर 200 रुपये म्हणजे इथे किती झाले 400 रुपये झाले बरोबर मग राहिले 1000 मधून 400 गेले राहिले किती 600 रुपये राहिले तर इथं 100 रुपयाला श्रमाचा एक नग आहे म्हणजे इथं 6 नग श्रमाचे मिळालेले आहे हा एक गट मिळाला त्यानंतर हा जर एक गट घेतला तर इथं बघा भांडवलाचे 4 नग मिळालेले आहेत कारण 200 रुपयाला एक म्हणजे इथं किती रुपये झाले 800 रुपये झाले आणि श्रमाचे मग राहिले 200 रुपये इथं श्रमाचे 2च नग मिळालेले हा एक आणि हे जे ए बी सी डी कोणताही गट जर घेतला तर याच्यामध्ये येणारे एकूण खर्च कसा आहे समान आहे ए गट जरी घेतला तर एकूण खर्च समान होणार बी घेतला तरी एकूण खर्च किती होणार समान होणार 1000 रुपयेच होणार सी डी जरी घेतला तरी एकूण खर्च किती होणार समानच होणार आणि जर समजा सगळीच रक्कम तुम्ही श्रमावरती खर्च केली तर इथं काय होणार भांडवलाचे 0 नग मिळणार म्हणजे श्रमाचे इथं ओ पासून पी पर्यंतचे नग जे इथं 10 नग आणि सगळेच रक्कम जर तुम्ही भांडवलावरती खर्च केली तर इथं ई बिंदू पर्यंत तुम्हाला काय होणार ओ ई एवढे नग मी काय करू शकता एवढे ओ ई एवढे नग किंवा ओ पासून ई पर्यंतचे एवढे काय होऊ शकतं भांडवल मिळवता येतं आणि हे जे पी आणि ई आहे इथं बघा पी आणि ई आहे हे बिंदू ह्या बिंदूंना जोडणारी रेषा काढल्यानंतर कुठली रेषा तयार होते पी ई ही रेषा तयार पी आणि ई हे दोन बिंदू जोडल्यानंतर पी ई ही रेषा तयार होते आणि या रेषेवरती बिंदू हे जे आहेत डी सी बी ए हे बिंदू भांडवल आणि श्रम या घटकांचे किती निरनिराळे प्रमाण गट वेगवेगळ्या पद्धतीचे गट काय करू शकतो जवळ असलेल्या म्हणजे जे एकूण रक्कम आहे किंवा एकूण खर्च आहे त्याच्यामध्ये त्या रकमेच्या सहाय्याने खरेदी करू शकते किंवा घेता येतील हे काय केलं जातं इथं दाखवू शकतो या निर्णय बिंदूंच्या यालाच काय म्हटलं जातं समखर्च रेषा आणि ही जी समखर्च रेषा आहे त्या रेषेचा उतार हा उत्पादनांच्या दोन घटक आता उत्पादनांचे दोन घटक श्रम आणि भांडवल हे गृहीत धरलेले आहेत या दोन घटकांच्या किमतीच्या गुणोत्तराबरोबर असतं दोन घटकांच्या किमतींच्या गुणोत्तराबरोबर म्हणजे त्या दोन घटकांची किंमत किती आहे त्यांच्या गुणोत्तराबरोबर असते हे लक्षात ठेवा समखर्च रेषेचा उतार उत्पादनांच्या दोन घटकांचे जे उत्पादनाचे दोन घटक आहेत त्या दोन घटकांच्या किमतीच्या गुणोत्तराबरोबर असते यालाच काय म्हटलं जातं समखर्च रेषा असं म्हटलं थोडक्यात तुम्हाला समखर्च रेषा ही संकल्पना लक्षात आली
आता त्यानंतर समखर्च रेषेची वैशिष्ट्ये बघूया. आता आकृती झाली, उदाहरण झालं, गृहीत झाली, व्याख्या झाली. आता त्याची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत ते पाहूया. बघा, पहिलं वैशिष्ट्य आहे समखर्च रेषा सरळ असते. समखर्च रेषा कशी असते? सरळ असते. बघा आता उदाहरणामध्ये आकृतीमध्येच बघा, ही जी रेषा आहे ही कशी आहे? समान आहे. वाकडी तिकडे कुठं आहे का? तर नाही, सरळ रेषा असते. हे काय झाले? हे एक वैशिष्ट्य झालं. त्यानंतर ती डावीकडून उजवीकडे खाली झुकलेली असतात. ही कची डावी बाजू आणि कची उजवी, ह्या डावीकडून उजवीकडे काय झालेली असते? खाली झुकलेली असते. डाऊनवर्ड काय असते? ती स्लोपिंग असते. डावीकडून उजवीकडे खाली झुकलेली असते. हे एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य बघा, घटकांच्या किमती बदलल्यास रेषेचा उतार बदलतो. काय वैशिष्ट्य आहे? तर घटकांच्या किमती बदलल्यास, घटक कोणते गृहीत धरलेले आहेत? श्रम आणि भांडवल. याच्या किमती बदलल्यास रेषेचा उतार बदलतो. बरोबर आहे. इथं बघा, जर श्रमाची इथं किंमत किती झालेली आहे? एक नग श्रमाचा किती? 100 रुपये. इथं जर 200 झाला आणि भांडवलाचं 100 झालं तर इथं काय होणार आहे? तर त्या रेषेचा उतार काय होणार आहे? बदलणार आहे. जे घटकांच्या किमती बदलल्यास रेषेचा उतार सुद्धा इथं काय होतो? बदलतो. हे काय आहे? वैशिष्ट्य आहे. त्यानंतर पुढे बघा, सर्व बिंदूवर एकूण खर्च समान असतो. सर्व बिंदूवर एकूण खर्च समान असतो. हे काय आहे? या समखर्च रेषेचं वैशिष्ट्य आहे. सर्व बिंदूवरती बघा, आता आपण हे बघितलंच होतं. सर्व बिंदूवरती म्हणजे कोणताही बिंदू घ्या तुम्ही, डी, सी, बी, ए, ह्या चारही बिंदू जरी विचारात घेतले तर इथं येणारा एकूण खर्च कसा आहे? समान आहे. म्हणजे भांडवल आणि श्रम यांचे घटक जरी वेगवेगळे असले तरी या दोन्हीवरती जो होणारा खर्च आहे तो कसा आहे? समानच आहे. इथं 1000 रुपये गृहीत धरलेला आहे, म्हणजे भांडवलाचे 3 नग घेतलेले आहेत आणि इथं काय झालेलं आहे? श्रमाचे 4 नग इथं मिळालेले आहे. बरोबर? कारण भांडवलाचा नग किती रुपयाला होता? 200 रुपयाला होता. म्हणजे इथं 600 रुपये खर्च झाले आणि श्रमाचा 100 रुपयाला होता. म्हणजे इथं 4 नग मिळालेले आहेत. इथं 400 रुपये खर्च झालेला आहे. म्हणजे 400 अधिक 600 बरोबर किती झालेला आहे? इथं 1000 झालेलं आहे. कोणताही बिंदू घेतला तरी काय इथं एकूण खर्च कसा आहे? समान आहे. म्हणूनच त्याला काय म्हटलं जातं? समखर्च रेषा असं म्हटलं जातं. म्हणजे हे एक वैशिष्ट्य बघितलं की समखर्च रेषेवरती, त्या रेषेवरती असणारे कोणताही बिंदू जरी घेतला किंवा सगळे बिंदू, सर्व बिंदूवरती एकूण खर्च कसा असतो? समान असतो. हे काय झालं? या समखर्च रेषेचं वैशिष्ट्य. त्यानंतर समखर्च रेषा जर जास्त खर्च झाला तर रेषा काय होऊ शकते? पुढे सरकते. म्हणजे आता इथं 1000 रुपये खर्च झालेले आहे. समजा जर खर्च जास्त झाला तरी रेषा काय होऊ शकते? इथं आहे ती पुढे वर सरकू शकते. वर सरकते. आणि कमी खर्च झाला तर काय होऊ शकते? इथं आत सरकते. बरोबर? या साईडला म्हणजे ही सरळ रेषा इथं आत येऊ शकते. कमी खर्च झाला तर आत येऊ शकते आणि जास्त खर्च झाला तरी वर सरकू शकते. या पद्धतीची काय आहे? या समखर्च रेषेची गृहीत आहे. थोडक्यात तुम्हाला समखर्च रेषा म्हणजे काय कळालं असेल. थोडक्यात सांगते बघा, समखर्च रेषा म्हणजे दिलेल्या एकूण खर्चामध्ये जी टोटल कॉस्ट आहे त्याच्यामध्ये उत्पादक वेगवेगळ्या उत्पादक घटकांचे जे म्हणजे कामगार आणि भांडवल किंवा श्रम आणि भांडवल असतील, जे विविध संयोग खरेदी करू शकतो आणि त्या सर्व संयोगांना जोडणारी रेषा, त्या सर्व बिंदूंना जोडणारी रेषा म्हणजेच काय? समखर्च रेषा. म्हणजे ठराविक पैशात आपण किती कामगार आणि किती मशीन घेऊ शकतो त्यांचे चित्र म्हणजेच काय? मशीन म्हणजेच काय? भांडवल. मशीन घेऊ शकतो त्याचं चित्र म्हणजेच काय? समखर्च रेषा. तुम्हाला थोडक्यात ही संकल्पना समजलेली असेल. त्यानंतर आता तुम्हाला किती समजले हे बघा. आता इथे एक प्रश्न विचारलेला आहे. काय प्रश्न आहे? तर समखर्च रेषेचा उतार खालीलपैकी कशाच्या बरोबरीचा असतो? इथं पर्याय 4 दिलेले आहेत. सीमांत उत्पादनाचे गुणोत्तर, घटकांच्या किमतीचे प्रमाण किंवा गुणोत्तर म्हणा, एकूण खर्च आणि यापैकी नाही. मगाशी मी हे तुम्हाला सांगितलेलं आहे बघा व्हिडिओमध्ये. आता तुम्हाला ही संकल्पना समजली असेल तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय होऊ शकतं? लगेच मिळू शकतं. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय करा, मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला हा टॉपिक आवडला असेल किंवा ही संकल्पना आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कशी वाटली संकल्पना किंवा तुम्हाला आणखी कोणती माहिती हवी असेल त्याच्यावरती काय करा, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.